आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। येत्या 2 दिवसात राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असला तरी त्यापूर्वीच कराड दक्षिण मतदारसंघातील गावागावात गेल्या 5 वर्षात मंजूर व केलेल्या विकास कामांचे फलक झळकू लागले आहेत। विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण व डॉक्टर अतुल भोसले यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत। विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सध्या मतदारसंघात सोशल मीडियात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाली आहे। महायुती व महाविकास आघाडीकडून जाहीर होणाऱ्या उमेदवारांच्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 28 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यास दिवाळीपूर्वी मतदान व दिवाळीनंतर निकाल लागण्याची शक्यता आहे। 2019 रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले होते।